मित्रांनो, गुड मॉर्निंग. मुक्तिनाथला निघालो आहे आम्ही. ब्लॉगची सागरच्या सुरुवात मी करतो आहे आज. सगळ्यांच्या गाड्यांचं पॅकअप चालू आहे. आपली पण गाडी रेडी आहे, तर बाकी दादा लोकांची पण रेडी आहे. तिकडे रवी दादाची पॅकअप चालू आहे, सागरचं पॅकअप चालू आहे. तुम्हाला अजून इथून मुक्तिनाथचा रोड येतात जायचं. आपण लगेज पॅक करत होतो, त्या लगेजमध्ये काहीतरी वेगळं वाटतंय सागरकडे आज. सागरचं लगेज बघून तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो, मला सांगा बरं. मला तो हा पक्का तो खारीवाला वगैरे नाही का, हां तो खारी टोस्टवाला नाही का आपल्या इथं विकायला येतो, तसा वाटतोय हा आज तो. कारण की त्यांनी प्लास्टिक लावलंय गाडीला, क्योंकि स्नोफॉल वगैरे असेल मे बी, त्याच्यामुळे त्यांनी ते लावलं. कारण डस्ट वगैरे खूप आहे तिकडे, ऑफ रोडिंग आहे सगळं. हां, तर तू सेम तो खारी बटरवाला येतो ना सकाळी आपल्याकडं, तो दिसायला लागला. बघायची गाडी, खारी बटर टोस्ट पाव पाव पाववाला दिसतोय आज हा. त्या गाडीकडे बघूनच आज गाडी बघितली. सागर तो बेकरीवाला वाटत होता, आता हा बघा, हा विशाल दादा. अरे तोंड का लपवतोय हा, नाही का कुणासारखा वाटतोय. हा सेम तो वाटतोय बघा, याचं लगेच. हा बघा, हा तो तोंड लपून बसलाय पाठीमागे. हा बघा, हा मित्रांनो, हा तो भंगारवाला वाटायला लागला त्याचं लगेच पाहून. विशाल दादाचं झालंय. आता इथं संतोष दादाची गाडी बघा. आम्हाला हा जेव्हा लीड करत असतो ना, तेव्हा वाटतं की नाही का आपण बदक कसं असतं, त्या बदकावर बसल्यासारखा वाटत असतो हा संतोष दादा. हा, तुम्ही कधी पण व्हिडिओमध्ये बघा, मे बी गोप्रोमध्ये आलेला असेल तो. हा जेव्हा लीड करतो ना संतोष दादा, त्याच्यामध्ये जसं बदक कसं असतो तसा बसलेला असतो, बदकावानी दिसतो तो. हे बघा, तो हसतो माणूस बदक. संतोष दादाची गाडी पाहिली होती, आता ही रवी दादाची गाडी बघा. हा मला तो आईस्क्रीमवाला वाटतोय. आईस्क्रीमवाला येतो ना टॉप बॉक्स घेऊन पाठीमागा सायकलवर, गार 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 गारे गोडे तसा दिसायला लागला आज. हे बघा, ही विकीची गाडी आहे. फक्त कमी सामान आणलंय माणसाने. चेंगट असलेला माणूस हा, आणि खरंच चेंगट आहे. पण त्याला एका बाटलीचा पण हिशोब द्यायला लागतो त्या माणसाला. असा चेंगट माणूस आहे हा. दिसतो ना इथं हसतोय, आता तोंड लपवतोय. हे बघा हा माणूस, पाणी बॉटलचा विचार. हे बघा, हे असले चेंगट माणसाचं लगेच बघा. जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ. आजच्या ब्लॉगची सुरुवात विकी भाऊनी केलेलीच होती. ओके, आता आपल्याला जायचं मुक्तिनाथ टेम्पलला. मला वाटतं आय थिंक इथनं 160-170 किलोमीटर आहे, आणि आपल्याला ते 8 तास दाखवतोय मॅपवरती. सगळे रेडी झालेले आहे. आज रूम चेकआउट केलेलं आहे. 2 दिवसानंतर परत इथं येण्याचा प्लॅन असं फिक्स नाही, पण सांगू शकत नाही. चला, सगळे झालेले आता निघतोय आपण. टुरिस्ट हॉटेलपासून आपल्याला एक 6-7 किलोमीटर झाले आपल्या दौऱ्याला. डोंगर बघा कसे, आणि इथलं डोंगर आहे सगळं पांढरी वाळू, काय ते माती आहे, नुसता फुफुटा आहे फुफुटा. अजून हा तर काहीच नाही आहे, 0% आहे हा. जो पुढे येईन तो लय खतरनाक आहे. पण एवढं आहे की या लोकांनी ना लय मेंटेन ठेवलं. जे घाण कचरा विचरा आहे ना, खरं पोखरा सिटी ना एकदम नाईस आहे, एकदम पॉश एरिया आहे. भारी वाटलं ते. आम्ही जे राहत होतो ना, ते असं घाण वगैरे आम्हाला तरी काय नाही दिसली. भारी वाटत होतं, एकदम पॉश एरिया वाटत. जेवण वगैरे महाग आहे इथं. महाग म्हणजे थोडंफार महागाचं असणारच, कारण की इथं काय पिकत नाही, हे सगळं आपल्या इकडूनच तिकडे इम्पोर्ट होतं, त्यामुळे थोडं महाग येतं. सकाळ पोहे विचारले, 350 रुपयाला पोहेची प्लेट होती. एक पोहेची प्लेट 350 रुपयाला. जे आपल्याकडे 20-30 रुपयाला कोण विचारत नाही, 20 रुपयाला. इथं 350 रुपयाला पोहे, 100 रुपयाला चहा आहे.
विके भाऊ किती चहा पिले कालपासून तू? हा कुठं 100 रुपयाला भेटतोय, कुठं 80 रुपयाला भेटतोय, असंच रेट आहे इथं. 100 80 100 80. पाण्याची बॉटल 45 ते 48 रुपयाला आहे. बघा पेट्रोल पंप होता, आपण फिलअप केलं परत, कारण की गेल्या वेळेस जे हाल झाले होते ते परत आता नको व्हायला. पुढं पेट्रोल आहे ना आहे काही कल्पना नाही. तो बोलला आहे पेट्रोल पंप, पण रिक्स नको घ्यायला म्हणून आम्ही परत फुल केलं टाक्या. तुम्हाला किती 550 रुपयाचं, 580चं बसलं माझ्यामध्ये. विकीचं 550 रुपयात बसलं. आणि इथं 172 रुपये .50 लिटर पेट्रोल आहे. आय थिंक आपल्या इथं आपलं किती होतं रे विकी? आपले 140 वगैरे आपले. चेक पोस्ट आलाय पण आम्हाला चेक होणार नाही, कारण की त्यांनी माझी गाडी लांबच बघितलेली आहे. तर हां, त्यांनी गाडी लांबच बघितली, ते मला धावडेपट्टीला आलेले. लगेच जाओ सब्जी, ओ सब्जी जाओ 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 धुराळे में जाओ. जलवा है हमारा. ओ सब्जी. अरे हे स्कॉर्पिओचा कलर कोणता आहे रे? सिल्वर आहे का? पतीचोर, पतीचोर. आपण पतीचोर गावामध्ये आलेलो आहे, जिथले पतीचोर होतात. काश हम भी यहाँ रहते. हमको भी कोई तो चुरा लेता. क्या यार, अहो इथले नाव लय डेंजर आहे राव. पती बी करे बरोबर. आता कसं गोप्रो ऑन होत नाही रे तेवढ्या वेळेत, लगेच ते नाव निघून जातं. एका गावाचं नाव बीबी होतं. बीबी है या बीबी है. चोरलेले पती चौकात बसले होते. असंच काहीतरी असं बाबा, कोणाचं चोरलं विरलं असं पती किती, त्यामुळे ते गावाचं नाव पती चोर वगैरे असं काय असेल. XYZ कुछ भी. आणि नदीच्या कडेला एक पूल होता, इथं जाताना दिसला पूल. तर जस्ट थांबलो आपण पुलावर झालायला. ओके नाईस व्ह्यू, भारी वाटतंय. हे पडत बिडत नाही ना? चालेल ना, मला पहिलं पाठवले तुम्ही चेक करायला. एवढा काही विषय नाही. पोवायचं तर अवघड होईल, कारण की लोडले घातला अंगा. हो भाई, चला आता लय वेळ व्हायला लागलाय. थोडं फोटो शूट करू आणि निघू आता येईल ना. ओके. ऊपर से रोड है क्या? ये नहीं है? मुक्तिनाथ, मुक्तिनाथ उधर से क्या? ओके ओके. 5 किलोमीटर आहे. यू टर्न मारायचा, कारण की रोड आपण चुकले वाटतं. दोघं झाले पुढे आम्ही. मुक्तिनाथ करता वरून रोड आहे, प्रॉपर ऑफ रोड आहे तिथं. तो डेंजर रोड आहे. चलो लेट्स गो. हा ना, मला मग काचा पहिला खाली ओढून दे. चला, ऑफ रोड आपली चालू झालेली आहे. दुराळा दुराळा प्रॉपर आता ऑफ रोड. हा, पुढचा ब्रेक दाबायचा नाही, मागच्या ब्रेकवर जेवढं कंट्रोल करता येईल तेवढी मागच्या ब्रेकवर कंट्रोल करा गाडी. पुढलं काय होतं, दगडी किंवा हे असतं बारीक असतं ना, चाक स्लिप होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. रोडचं काम चालू आहे. चला फुफटा फुफटा फुफटा. ए आई, असं अचानक नको थांबू. पप्पी घेईन. इकडं जर आलं ना तुम्ही, तुम्हाला प्रत्येक असं टर्नवर घेतलं ना, तुम्हाला प्रत्येक टर्नवर असं वाटतं थांबा फोटो काढा, थांबा फोटो काढू. पण एवढं आपण जर थांबलो फोटो काढलो, कारण की हेल्मेट काढा, परत ग्लोव्ज काढा, सगळं हे ना होत तेवढं टाईम मॅनेज.
थोडंसं दोघं पुढं आलो, कारण की रविदादाची गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांच्या गाडीचं ऑइल लेवल आहे ती पूर्णपणे कमी झालेली आहे. परत ऑइल टॉपअप केलं होतं आम्ही, परत काय प्रॉब्लेम झाला काय माहिती. सगळे मागच थांबलेत. जस्ट आम्ही थोडंसं कंटिन्यू केलं, एक पूल दिसला म्हणून परत आलो पाहिला. चला डोंगर नजारा बघा. व्हाट इज योर नेम? मनोज. मनोज भाई किधर से हो? अरे ये सवाल तूने हमको पूछना चाहिए था. आप कहाँ से हो? ओके ओके. क्या यूट्यूब चैनल का नाम? ओके ओके बताता. अर्चना एंड सागर ब्लॉग दिखाता तेरे को. क्या चल रहा है? और छुट्टी है? आज शनिवार का छुट्टी रहता है. कल बंद रहता. कल क्या चालू है? क्या बंद? रविवार को चालू रहता है. ओके ओके. पानी का जो पानी का बहाव है कहाँ तक पहुँचता है बारिश में? इधर जाली तक. वो जो जाली लगा है उधर तक. प्रॉपर आता ऑफ रोड चालू आहे. पक्का धुराळा. नुसते फुकाट नुसतं धुराळा चालू आहे. मजा येते. गाडी पण चालू आहे, मजा येते. तेवढं एन्जॉय पण तेवढं होतोय. मजा येणारच ना भाऊ. चला विषय आता एक आपलं चहा करता एक ब्रेक घेतला होता. चहा वगैरे झालाय सगळा. चहा घेऊन आता परत निघालोय. चहा खातोय थोडंसं. दादा बिस्किट टॉपअप करतात एनर्जी. हा आता इथं कसं चहाच्या दुकानात पण दारू भेटते. ओके नाही प्रॉब्लेम. आम्ही तर चहाच पिलाय. चहा पिलाय एक आणि हे होतं केक खाल्ला. काय सर डोनेट खाल्लं आहे. थोडंसं जरा बरं वाटलं. आता परत पुढला प्रवास चालू. आणि हा व्ह्यू बघा समोर जायला ट्रेकिंगला बघा पायऱ्या दिसतात. आता कॅमेरा एवढा दिसतोय का नाही काय एक्झॅक्टली माहीत नाही. समोर पायऱ्या आहे. वरती गाव आहे. हे आता एक जर सांगतो की वरती एक गाव आहे. त्यांना जायला यायला फक्त तोच मार्ग आहे. ते गाडी आणि ॲक्च्युली तो गावातला माणूस मराठी बोलत होता. आम्हाला तो गेला राहतो त्याला घेतला असता मी. तो गावातला माणूस मराठी बोलत होता. ओके चालायचंच. मराठी भाषाच बाप आहे म्हणलं काय करणार. सगळ्यांना येणार. चला हे आपलं खास नाही वगैरे काय नाही. मी एक आयुष्यात एक मेमरी नाही का कायमची फिक्स राहिली. फिक्स नाही आयुष्यात मी ही मेमरी कायमची एक डोक्यात फिक्स राहिलेली. तसं जगायचं म्हणून मला जगायचं नाही बाबा की नाही का. जगायचं म्हणून जगायचं. काय होईन ते होईन. मन मारून आमचा फादर म्हणतो मन मारून नाही जगायचं. काय जगायचं हां पोट बरं. काय जगायचं मन मारून नाही जगायचं कधी. चल व्यवस्थित जाऊ दे. गणपती बाप्पा मोरया. गेले लेकर चले हम ये चांदनी. महेश दादा आशिष खरं यार मिस करतोय तुम्हाला मी. खरं दादा हा प्लॅन तुम्ही चुकवायचा नव्हता. किंवा सॉरी काय तुमच्या नाही का प्रॉब्लेम आल्यामुळे तो विषय वेगळा आहे. पण खरं राहू तुम्हाला पण मिस करतोय आणि तुम्ही पण हे मिस करताय ना खूप. व्ह्यूज तसे आणि ते बघून थांबावंच लागतं राव. फक्त नजारा बघा. कसं आहे क्वालिटी कम. वाव 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 जस्ट वाव नाईस. देवकुंडची आठवण आली मला. हे काय का सरकोंडी खायची का हॉटेल भारी बांधलं एवढं आतमध्ये राव. ह नाईस. हा थांबायचं काय दादाच. आपल्याला अजून 30 किलोमीटर पुढे जायचं आहे. जॉन्सन म्हणून एक थोडीशी छोटीशी सिटी आहे. तिथं आपल्याला राहायचं आहे. कारण की त्याच्या पुढं मुक्तिनाथ त्याच्या पुढं आपल्याला परत 30 किलोमीटर परत पुढं मंदिरात जायचं आहे.
त्यामुळे आता आपण न थांबता आपल्याला 2 तास लागणार आहे 30 किलोमीटरला, कारण की पूर्ण ऑफ रोडच आहे. हा जो रोड होता ना सेम तोच रोड असणार आहे. आणि आता ब्लॉगिंग आता बंद करतो, कारण की अंधारात काय दिसणार पण नाही आहे तुम्हाला, लाईट शिवाय दुसरं काय दिसणार पण नाही. आपले हॉलोजन लावतो, तुम्हाला आता लाईट शिवाय दुसरं काय दिसणार पण नाही आहे. तेव्हा आता मोठं ब्लॉगिंग आता बंद करतोय. डायरेक्ट चला आता हॉटेललाच भेटू डायरेक्ट. होतो अचानक पाऊस चालू झाला, थंडी वारं येत होतं पण पाऊस पण चालू झाला. आता रिक्स घ्यायची नाही मला ॲक्च्युली, काय माहिती का 60-70 किलोमीटर राहिलेले ते काय मॉर्निंगला पण आपण करू शकतो कवर, पण रिक्स घ्यायची नाही आहे, कारण की इथलं वातावरण कसं आहे कसं माहीत नाही. तुम्हाला आता दिसत असेल गोप्रोमध्ये सगळा अंधार काळोख आहे. पुढं हॉटेल आहे ना आहे माहीत नाही. देवाच्या कृपेने एक हॉटेल भेटलेलं आहे, 1000 रुपये नेपाली असं एक हॉटेल, 6 जण झोपतीन एवढं हॉटेल तर आहे व्यवस्थित. तर रिक्स न घेता दादाला मला इथंच राहू आपण, बघू. रूम दादा काय रूम आहे, नॉर्मल बेसिक आहे. हां आपलं ते आजचं रात्र भागर असं रूम आहे. चला चला मग आता थोडंसं जेवण त्याला ऑर्डर देऊ, आता थोडंसं नॉर्मल खाऊन झोपू. सकाळी आपण लवकर स्टार्ट करू, मग जेवढं आपलं राहिलं तेवढं सकाळी जेवढं मॉर्निंगला तेवढं कवर करता तेवढं कवर करू.